लोकसभा निवडणुका आता घोषित होणार असल्यानं राजकीय नेत्यांनी त्यांचा संपर्क वाढवायला सुरुवात केली। मात्र काही राजकीय नेत्यांनी दुसऱ्या पक्षातील अनेक नेत्यांसोबत संपर्क साधलाय। छगन भुजबळ यांनी दिलेल्या या माहितीमुळे जयंत पाटील का चर्चेत आलेत, काय त्याबद्दलची चर्चा केली जाते, पाहूया हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधला राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। एकीकडे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांवर हल्ले सुरू केलेत, मात्र ही लढाई एवढ्यावरतीच थांबायचं नाव घेत नाहीये, कारण दोन्ही पक्षातले नेते सुद्धा राजकीय तलवारी घेऊन एकमेकांच्यावर शाब्दिक वार करण्यासाठी रणांगणात सरसावलेत। अजित पवार यांच्या छावणीतील छगन भुजबळ यांनी तर शरद पवार यांचे सेनापती जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवलाय। शरद पवार यांचे सेनापतीच आमच्या छावणीतील अनेकांच्या संपर्कात असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला। स्वतः जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत, फडणवीसासहित काय, आणि कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या काय, त्यांच्या अगोदर फायनल होऊ द्या, मग बघू काय करायचं। छगन भुजबळ इतक्यावरतीच थांबले नाहीत, तर निवडणुकांच्या तोंडावर काय होणार हे देखील त्यांनी त्यांच्या शैलीत सांगितलं। आता निवडणूक आली ना, त्याच्यामुळे ही बेडकं फार आता नाचणार, आवाज करणार ट्या 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 ट्या। आता निवडणूक आली ना, त्याच्यामुळे ही बेडकं फार आता नाचणार, आवाज करणार ट्या 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 ट्या। जयंत पाटील अनेकांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला, त्यामुळे शरद पवार गटाच्या छावणीत खळबळ उडाली। लोकसभा निवडणुकांच्या लढाईचं बिगुल वाजण्याच्या तोंडावर मोठा वार झाल्यामुळे शरद पवार गटानं सुद्धा रणांगणात शड्डू ठोकलाय। आरोप आणि गौप्यस्फोट करणाऱ्या छगन भुजबळ यांची राजकीय विश्वासार्हता जेलवारीमुळे संपुष्टात आल्याचा टोला शरद पवार गटानं लावलाय। भुजबळ साहेबांनी केलेल्या वक्तव्याला काही तथ्य नाही, काही अर्थ नाही। जयंत पाटील साहेब यांनी त्यांची भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली। त्यांच्याबद्दल जाणून बुजून हेतुपुरस्कर असा अफवा पसरवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे काही लोक करतात, काही लोक अजितदादा पवारांच्या गटातील काही लोक करतात। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झालंय। बरेच नेते सध्या पक्षांतराच्या उंबरठ्यावर आहेत अशी राजकीय चर्चा आहे। संजय शिरसाट आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांनी लवकरच राजकीय भूकंपाचं भाकीत वर्तवलंय। परिणामी आता कोणते नेते कोणत्या पक्षात डेरे दाखल होणार हे पुढच्या 2-4 दिवसात स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।